आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गिरणारे ते मनमाड रस्त्याची दुर्दशा, लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्ती करण्याची जनतेची मागणी। गिरणारे ते मनमाड या सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव अक्षरशः मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। मागील काही महिन्यापासून गिरणारे ते दरेगाव दरम्यान असलेल्या घाटाच्या कटिंगचे काम सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून काम ठप्प असल्याने रस्त्याची चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे। गिरणारे गावापासून मनमाडकडे जाताना ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असून या परिसरात रोज छोटे मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे। सदर समस्येकडे चांदवड देवळ्याचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर व नांदगाव मनमाडचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी त्वरित लक्ष देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गिरणारे व परिसरातील जनतेने दिलाय। गिरणारे ते मनमाड हा मार्ग परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्डे चुकवत वाहन चालवावे लागत आहे। विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच शेतीमाल वाहून नेणारी वाहने प्रवास करतात। सदर घाटांमुळे अनेक वाहने नादुरुस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। तरी वरील समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे जनतेच्या वतीने बोलले जात आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।